केली. घरी जेवणाचं निमंत्रण दिलं. घरी आले, जेवले, घरची चौकशी केली. आपले गावचे आहेत, ऋग्वेदी आहेत. मनात विचार आला, आपली रुक्मिणी यांना द्यावी. योगायोगाने त्या दिवशी सिद्धेश्वरांनी सिद्धोपंताच्या स्वप्नात गेले, तुझी कन्या याला दे. तो विचार सांगितला, पण विठ्ठलपंतांची प्रकृती वैराग्याची. त्यांना ऐहिक संसारात आकर्षण नव्हतं. त्यांनी सांगितलं, माझा लग्नाचा विचार नाही, पण महाराज देवानी सांगितले, आमच्यासारखा असता तर चांगलं झालं. नाहीतर अगोदर जमत नाही लग्न, ऐकत अंका सोडायचं. तुम्हाला सांगितले ना, मला सांग. त्या रात्री सिद्धेश्वर विठ्ठलपंतांच्या स्वप्नात गेले. देवाच्या विठ्ठलपंतांचा संसार देवाच्या आज्ञेत आहे, कामाचा नाही. धर्माविरुद्ध काय योगायोग. का बरं 12 वर्षाचा अपत्य होऊन 12 वर्षाचा काळ गेला. अपत्य होण्याचं लक्षण नाही. मुळातल्या वैराग्याच्या प्रकृतीनुसार खाली रुक्मिणी म्हणतात, रुक्मिणी मला संन्यासाची परवानगी दिली. वडिलांना सांगितलं. वडील म्हणजे सांगा, संतती झाल्याशिवाय संन्यास ग्रहण करू. याने रोज विचारावं. रोज जर वैताग आला, एक दिवशी उदास होत्या, जा 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 तुम्ही कल्याण करा जा. पडत्या फळाच्या आज्ञा घेऊन गेले. काशीला संन्यास ग्रहण केला. रामानंद स्वामी आळंदीला आले. रुक्मिणी उदास आहे. पारावर बसलेल्या स्वामींचं दर्शन घेते. तोंडातून पुत्रवती भव. उदास हसल्या. मुली काय झालं? स्वामीच्या बोलात बसले. कसं म्हणतात? स्वामींनी संन्यास घेतलाय. रामानंद स्वामींना आपल्या आपण आशीर्वाद दिला कसा? चौकशी केली. सिद्धोपंतांना बोलवलं, सगळं सांगितलं. विचारलं, काय पुन्हा काय? रुक्मिणीने सिद्धोपंतांनी पुन्हा सांगितल्या. सवय सांगितली, स्वभाव सांगितला. त्यांच्या लक्षात आलं, यांनी सांगितलेली चिन्ह आपल्या शिष्याशी जुळतात. परत काशीला गेले. चैतन्याला, तुझ्या घरी कोण कोण आहे रे? चैतन्याचा पापला, महाराज संन्यासाला पूर्वजीवन नसतं, असतं. प्रत्येकाला पूर्वजीवन आहे, पण ते संन्यासाचं विचारायचं नसतं. मी तुझा गुरु म्हणून विचारतो. घरी कोण आहे सांग. नाईलाज झाला, मान खाली घातली. सांगावं लागलं. मग आज्ञा केली, घरी जा, पत्नीचा स्वीकार कर. कसं शक्य आहे?
गृहस्थीतून संन्याशी होतो, संन्यासातून गृहस्थी नाही. मी कॉलेजला असताना सायन्सला होतो बरं का, सायन्सला. आणि आमचं होतं हॉटेल म्हणून मला काही जमना. आमच्या सरांनी मला सल्ला दिला, तुला ही साईड झेपणार नाही, कॉमर्सला जा. मी विचारलं पुढच्या वर्षी नाही, सायन्सला कॉमर्सला का घेतं, कॉमर्सला सायन्सला येतं. संन्यासाचा नसती नाही कसं आहे. पण रामानंद स्वामींनी सांगितलं, अविधी कर्माचे विठ्ठल पंतांना स्वप्नात सांगितलं तसं रामानंदांना काशी स्वप्नात सांगितलं की यांना घरी पाठवा. आज्ञा घेऊन आले. वक्ते बाबांनी फार सुंदर लिहिले. चैतन्य काढून सगळी प्रायश्चित्त कर्म करून घेतली होती. अहो रामानंद स्वामी काय बावळट काय, ते संदेश आहे, त्यांना अक्कल नाही काय. आपण या माणसाला संसारात पाठवतोय, त्याने पुस्तक कंबवादी सगळी. पण यांनी प्रायश्चित्त घेतले आणि गुरुच्या आज्ञेनं घरी आल्या. हे आळंदीतल्या लोकांना कसं कळेल. त्यांनी अर्थ लावला, याला विषय आवडत नाही म्हणून परत आला. सगळ्या आळंदीमध्ये यांच्यावर बहिष्कार टाकला, ब्राह्मण्य घातलं, समाजातून बाहेर टाकलं. म्हणतात वाताशी. संन्याशानं परत ग्रस्ती धर्म स्वीकारणं, त्यामुळे वाताशी गोमन केलेलं खाणार. आता गमत पहा. जी रुक्मिणी सिद्धेश्वराला रोज विनंती करत होती स्वामी परत यावे, तीच रुक्मिणी लांब उभा राहून सिद्धेश्वराला सांगत होती, कृपा करून गर्भधारण होऊ देऊ नका. पुढचं भविष्य त्याला माहीत होतं. त्यामुळे काटा आला. आता जर संतती झाली तर ती धर्मबाह्य आहे, पण विधी लिखित आहे. म्हणून 8 वर्षाच्या अंतरात निवृत्तीनाथ, ज्ञानोबाराय, गोपाल काका, मुक्ताबाईची आई अपत्य झाली. ज्ञानोबारायांच्या जन्मापासून अवयन नाही. आणि एक लक्षात ठेवा, अवघ्या महाराष्ट्रामध्ये संतांचा छळ झाला, पण ज्ञानोबारांचा कुणाचाच नाही. अवघं कुटुंब बहिष्काराला बळी. विचार केला काय करावं. ब्राह्मणांच्या पुढे पदर पसरला. चूक आमची आहे, मुलांना पदरात घ्या, तुम्ही सांगाल ते ऐकतो. आणि आळंदीच्या ब्राह्मणाने बिना विचार करता सांगितलं देहान. काय याच्यामध्ये आमचं जमत नाही, पण बिना विचार. शास्त्र बघितलं नाही, देहांत प्रयत्न. त्या दोघांनी ते मान्य केले. शास्त्र म्हणेल ते सांडावे, हे राज्यातून
घ्या म्हणताना विषय विरू हे देहांत प्रायश्चित्ताचं विष यांनी घेतलं आणि नंतर ही चारी भावंड परत पंडितांच्याकडे गेली. आमच्या आई वडिलांनी प्रयत्न घेतले, आम्हाला धर्मात घ्या. आता यांनी विचार केला यांना धर्मात घेता येतं का नाही पुन्हा कसं घ्यावं. मग सांगितलं आम्हाला अधिकार नाही. पैठणला जा. चारी भावंड पैठणला गेली. नुसती कल्पना करा या चारी भावंडाच्या पायामध्ये चप्पल नव्हतो, पायाला काटे होतात खडे. मुक्ताबाई सांगते दादा माझे पाय दुखतात, मला खांद्यावर गेले. कशी मुलं गेली असतील कल्पना करा. आपल्या अपूर्वासुरींनी जो त्याग केलाय त्याचं भान वारकरी संप्रदायाला नाही. यांच्या पायात चप्पल नव्हती. आज आमच्या गाडीच्या टायरची किंमत आहे 50,000. कुठेतरी भान ठेवावं. आम्ही गाणं म्हणतो आम्ही नेहमी हा देश याचे भान ठेवा. मला सगळं सांगायचंय थोड्या वेळात. गेले बुधगर नावाचा ब्राह्मण, त्याला दया आली. यांच्या आपल्या घरात ठेवलं. त्यांना घेऊन गेला. पंडित त्याच्या पुढे याचना केली. आई वडील चुकल्या, लेकरांचा दोष नाही, त्यांना धर्मात पंडितांनी पोट्या उघडल्या. त्या पोथीमध्ये निघालच नाही. काय नव्हतंच तर निघत कसं काय नाही. अशक्य, केवळ अशक्य, शक्य नाही. काय रे तुमची नावं काय? निवृत्ती वा निवृत्ती. तो वृत्तीवर येत नाही तो निवृत्ती. जो वृत्तीवर येत नाही तो निवृत्ती. तुला कशाला राहिलं पाहिजे टवाली पेक्षा चेष्टा. आपलं शुभ नाव ज्ञानदेव. तुझं रे सोपान एक मुरडी मुक्ता. काय नावं ठेवल्या. ज्ञानदेव, ज्ञानाचा देव. का ज्ञान हाच देव. कर्म झाले का तत्पुरुष. एक बामण खेक असला, अशाला नावाचं पान लावले कुणाला ज्ञानवाय आहे पकाली. आपला घेणारे येण्याने पकाली वाचतोय. आता मात्र ज्ञानवायाने ठरवलं हात झाली कुठेतरी यांना अधिकार दाखवला पाहिजे. दाखवलं पाहिजे म्हणजे काले याचं नाव ज्ञानदेव, तुझं ज्ञानदेव, तुझ्याचं त्याच्यात घेत नाही का. ज्ञानवाया बोलले ज्ञानदेव म्हणे वेगळी काम. हा आगाव बोलतो. तुझा त्याचा आत्मनिक आहे. त्याला मारलं तर तुला लागेल का? लागेल का? ज्ञानवाड्याकडे मारून बघा. मारीची असून पैशाची पाठी त्याची वळवली नाही. रेल्वेच्या पाठीवर आसून मारला. ज्ञानोबरांच्या पाठीवर वर उठले. ब्राह्मण घाबरले. क्या बात है. परत कुजबुजायला लागले. अहो याचा वडील सगळ्या भारतात फिरला होता. बंगाली विद्या शिकला होता. मुलांना शिकवली. मग काय का रे तू जसा बोलतोस
तसा यायला बोलेल का? ज्ञानोबरांना ज्ञान म्हणजे तुमच्याप्रती मग बोलो. ज्ञानोबरांनी खोड काढली. काय बोलायला वाईट? नुसतं नाही, काय बोलायला वाईट म्हणजे वेद कोणता? ज्ञानदेव म्हणे बोलले आणि रेड्यामुखी गर्वज्ञांचा हरविला, पैठणला सभा विजय केला. मग तिथून निघाले, देवाशाला आले, आज्ञा केली, ज्ञानेश्वर गीतेवर दर्शन केलं. मग अलंकापुरी आले. अलंकापुरी राहिले. नामदेवांच्या कानावर कीर्ती गेली. नामदेव गाडी घेण्यासाठी आले. अवस्था पाहिली आणि ज्ञानोबरांना वाटलं हा देवाचा जरीवाल भक्त आहे. ज्ञानोबर आहे, नाव आहे देवकी. आले दोघांनी 4 वर्ष तीर्थयात्रा केली. काय हो हा सगळा लौकिक. ज्ञानोबरांना वाटलं आपला अवतार कार्य संपले. वय वर्ष किती? 22व्या वर्षी ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा पादपत्री. 22व्या वर्षी सध्याच्या 22 वर्षाच्या युवकाचं काय स्वप्न आहे? काय वाटतं? कधीशी लग्न माझे यांची इच्छा काय? ज्ञानदेव म्हणे समाधान तुझी होसी, समाधी पाशी देवा त्या 22व्या वर्षी ज्ञानोबरांनी पांडुरंगा आळी घेतली. मला तुमच्या चरणाजवळ ठाव द्या. भगवान म्हणजे ज्ञानोबा 15 दिवसात. देव म्हणे ज्ञानेश्वरा पुण्यभूमी समाधी स्थिरा, कृष्ण पक्षी तो निर्धारा, भेटी देत नाही. कार्तिक मासी पंढरी यात्रा होईल. तुला मध्य पक्षातली काय भगवान घाबरले. बरं का घाबरले? ज्ञानोबरांना इथं जर समाधी दिली तर आषाढवारी माझी आणि कार्तिकवारी कोणाची म्हणजे ज्ञानोबरांची. आपलं भांडवल कमी होत नाही ना. देव घाबरले. बाबा एक पक्षभर थांब, मध्यवारीमध्ये तुला समाधी देतो आणि मग पंढरीचा पोहा आला अलंकापुरी. पंढरी होली आले नामासे
सगळे म्हणजे कोणच राहिलं नाही. आता खरं म्हणतो अरे द्रौपदला लांब ऋषी असे सहित बळी भीष्म नारद उद्धवाकुळ विभीषण सुमंत हनुमंत आदी करून गंधर्व हा गंधर्व सगळे आले. एवढेच आले का नाही? मग व्यास वाल्मिक बोलविले त्यातही तीर्थ सांगितले नाटाचे केशवा. अजून काय? अजून भगवान म्हणले नजरो बायरो इथे या. देव म्हणे यमुना नर्मदा सरस्वती भागीरथी गंगा कृष्णा तुंगभद्रा इंद्रायणी कया काशी त्रिवेणी त्या चौपती ज्ञानदेव समाधी अंतरी पाहो लागल्या. एवढा सगळा समुदाय आला. अहो ऐसा करीती विचार तो पातला इंद्र आला. नुसता इंद्र आला नाही, ऐकोनी विष्णू कीर्तन आले पाहिजे सुंदर ऐसारंग स्थिरावला जय जयकारे घोष केला जय जयकारे घोष केला तव पदा उठला पाताळीचा शेष तवला उठला पाताळीचा शेष तवला उठला पाताळीचा शेष. ऐकून विष्णू सुंदर सगळे आले. चंद्रदेव येते हे सगळे आले. सगळ्यांना जागा कुठे आली? मग आरतीच्या उत्तर बाजूला भगवंताने विश्वकर्म्याला सांगितलं मोठी नगरी. मग विश्वकर्मा उत्तरापंथी विश्वकर्मा येऊन उत्तरापंथी काय राहते? मग दिव्य ग्राम बोली वळवळीची शोभली. असं सुंदर नगर. नुसतं नगर नाही, खायला काही कमी होतं काय? खायला कमी नव्हतं. काय समस्त भक्त आठवले. कांतिक नाना परिभाषी नव आंबे मोहर उमेश महाराज सांगायला वाच नाही. आता आमची गरीब होती. पण आमची आई बाळंत झाल्यावर आंबे मोहर चांगला नाही. किती एक शेरू गरीबीच काय. आणि आम्ही त्या भातावर टाकायचो. मला आठवतं मी माझं वय काय ते 5-5 झालं. घरात भात शिरला तर सगळ्या गल्लीत करतो. सगळ्या गल्लीत महिला म्हणलं आता स्वयंपाक घरातही कळत नाही. चांगलं पण जाऊ द्या. असा भात त्या भातावर सामान्य नव्हे काम देवचे आता मोठा उत्साह झाला. आता लक्षात ठेवा आळंदीची यात्रा एकादशीला नाही. मग नेहमी कृष्ण कीर्तन करता येतात. ती नवमी गजर तरी वैष्णव तोची चतुर्भुज व्हायला शहर हे दशमी तो हे वैकुंठ ग्रामीण
एकादशी श्रेष्ठ कार्य नमस्कारने होती आहे जोडी. काय चाललं आमचं इथं कधी येऊ काही नाही. आमचं काय चाललंय पुन्हा काय तर चालली शेळी जात काय तर बरोबर एकादशी दिननिशी जागरणी कीर्तन करतानिशी द्वादशी कीर्तन करता तो पावेल दिनपदी त्रयोदशी उत्तम खरी दिंडी पताका टाळ मृदंग नामा म्हणे करतो अमावस्येच्या आळंदीची यात्रा अष्टमीची अमावस्या लक्षात ठेवा. हा म्हणून आज फुलं टाकली की संपलं नाही. परवा दिवशी काय वारकऱ्यांचा असं आहे. बुवानी लय बदल केले बघा. बुवानी मी सांगितले कीर्तनात काला वाढून घेतला थांबायला असं आहे. बुवा तुम्ही क्रांती केलेलं आहे कळून काट्यातले क्षेपक आपण काढणं सोपं हो देवा. काही टीका झाली असं त्यांनी सण केले असते पण काढले क्षेपक आपण बाबा. आम्ही बुवांना विनंती केली आरती घ्या. त्यांनी आरती घेतली. कीर्तन झाल्यावर सगळ्यांना विनंती आरती घेता बाबांनो म्हणजे विना उभा आहे विना आरती घ्यावी. कीर्तनाची आरती म्हणजे यज्ञाची पूर्णाहुती आहे. पण विशेष आहे बरं का आरती घेत नाही पण भागवतकार आरती घेतल्याशिवाय तो भागवतकार घेतो ही घेत नाही. आता काय करायचं वाली भरपूर बदल केले म्हणून सर्वांना विनंती आहे अमावस्यावर पण राहाल का. तुम्हाला प्रश्न पडला असेल होय ना. व हे राहिले तर खायला घालाल लोक तयार आहेत. बुवाबद्दल काही काळजी नाही. अमावस्या पण खायला घालतो. तुम्ही घरची परवानगी घेतली का कोण आला होता का हो केव्हा येत आहे लवकर या ना. नातू तुमचं नाव काढतोय सारखा झालं का. तुम्हाला वाईट वाटून घेऊ नका बरं का. वाईट वाटून घेऊ नका पण खरंच सांगतो माझ्या पुढे जेवढा वर्ग बसला का नाही तुम्ही घरात नसेल तेवढं ताप नाही. घरात गेला बाई हा एवढे पाणी संपले बाई जाऊ द्या. 8 दिवस असा उत्साह महाउत्साह त्रयोदशी केला मग आता सगळं म्हणतो वेळ झालाय. दशमी प्रस्थानाचा एकादशी द्वादशी ज्ञानदेवासी त्रयोदशी मध्ये काही न काही का हस्त ठेवी मातया नामा म्हणे संत कासारी लागिती पदर सगळे संत रडतात. सगळे संत रडतात. मग सोपान मुक्ताई
सांडिती कले सोपान मुक्ताई सांगितले कलेवर सोपान मुक्ताई सांगितले कलेवरा मनती धरा धरा नुरुते मनमती धरा धरा निवडते मनमती धरा धरा निवडते ओसंगून निवडतो आलिंगून ओसंडू लागले आणि काय काय डोळा असले आता ह्याच्या पुढे काय का निवृत्तीनाथ रडतात सोपान रडतात मुक्ताई रडते संत रडतात हे नवल नाही हो देव रडतो आता सुद्धा म्हणे आपण म्हणा आता काय उद्धव वाटे म्हणे या सज्जनाचा हृदय होत नामयाने धरुणी चरण अष्टांगी करुणी म्हणे तो सर्वान काय बोल भगवान म्हणजे नामदेवा तुझं खरं आहे भगवंत म्हणे नामयासी हे याचा अर्थ क्षणा बोलमासी भक्त ज्ञानी आणि वैरागी भक्त देव निवृत्तीनी धरले दोन्ही तर
सांगणं गरजेचं आहे. यंदा अधिक ज्येष्ठ अधिक मास आला ज्येष्ठ आणि आम्ही एक संकल्प केला, सगळा महिना गोदा तटे निर्मळे देवदेवांची देवळे संत महंत मेळे. मागच्या अधिकात आम्ही पंढरपूरला पारायण केलं, ज्ञानेश्वरी गाथा भागवत महिनाभर कीर्तन. या अधिकामध्ये गोदावरच्या काठावर गंगापूरच्या जवळ दत्ताश्रम आहे. उन्हाळ्यातही गंगेला शुद्ध पाणी असतं चांगलं. तिथं महाराष्ट्रात कोणीही न केलेला उपक्रम मी करतोय. महाभारत रामायणाचं पाठ अजून कोणी केलेलं नाही, आम्ही धाडस केले. महाभारत रामायणाचं 42,000 वगैरे आहेत म्हणून महिनाभर रोज 1,000 लिटर समजायचं. आणि पुण्यात गेलो, प्रकाशकाला भेटलो, म्हणलं असं असं आहे, आम्हाला 1,000 रामायण प्रति द्या, जास्तीत जास्त कन्सेशन द्या. त्याने किती द्यावं सांगा बघू, किती द्यावं अंदाज भेटवा. अहो 50% अंदाज, 50. त्या ग्रंथाची किंमत 1,300 रुपये. त्याने कबूल केलं, तात्या तुम्हाला 7.5 ग्रंथ. म्हणून तुम्हाला एक चांगला पर्वकाळ आहे, खर्च कोणताही नाही, राहण्याची व्यवस्था आहे, जेवणाची व्यवस्था आहे, ग्रंथ मात्र अवघ्या फक्त ग्रंथ घ्यायचा आणि तुम्हाला बाकीचा खर्चच नाही. खर्च कसा नाही, तिथं मोठा मंडप आहे, मंडप घालायचा नाही, त्यांच्याकडे लाऊडस्पीकर आहे, लाऊडस्पीकर नाही, जेवणाची सोय अडचण नाही, येणारे बुवा काय मला मानधन मागणार नाही, तसेच बुवा आम्ही बोलवणार, मागणारे बुवा मागणं बोलायचं. आणि जेवणाचा खर्च अहो हा नाशिक जिल्हा आहे ना, नाशिक भाग असा आहे, वर्षभर कार्यक्रम केला तरी अन्नदान असला आहे. मी सगळ्या महाराष्ट्रात फिरतो, पण नाशिक सारखं औदार्य मला कुठे भेटलं नाही हो. नाशिक भागाचे लोक आहेत का? वाजवाची टाळ्या आनंद झाला नाही का पंडित महाराज? नाशिक भागातल्या लोकांनी टाळ्या वाजवल्या, तुमचं काय पटत होते? असं आहे, त्यांनी सूत्र मांडली, हनुमान त्यांनी पाणी मग वाजवा ना. आता 2 तारखेपर्यंत टाळ्याच वाजवा. हात तोडत बसा. म्हणून हा योग सोडू नका. सर्वांना विनंती आहे, मोठ्या संख्येनं या. शक्यतो नाव दिलं तर बरं होईल व्यवस्था करण्यासाठी, पण नाही जुळणार तरी चालेल, पण अर्धवट नाही. 2 दिवस नाही चालेल, महिनाभर या, 2 दिवस या, वाचक म्हणून नाही. सर्वांनी या. दुसरा विषय जरा निगेटिव्ह आहे. कोणत्या तरी मोठ्या कीर्तनकाराच्या मुलीच्या साखरपुड्यावरून महाराष्ट्रात खळबळ झाली. मला त्यांच्यावर टीका करायची नाही, मला हे सांगायचं आहे, ऐका. पैसा, आता हे गांभीर्य नाही का? पैसा कोणत्याही मार्गाने कमवा,
पैसा एकटा येत नाही, बरोबर 15 माणसांना घेऊन येतो. हां, पैसा आला की 15 नंतर आले ते यम हिंसा नकल दंभ काम क्रोधस्मयो मद. हा पैसा आला की मद घेऊन येतो. पैसा एकटा येत नाही, लक्षात ठेवा. मदाचे 3 प्रकार आहेत. सत्तामद, कारुण्यमद, संपत्तीमद असं आहे. म्हणून तुम्ही किती घ्यायचं तुम्हाला स्वातंत्र्य आहे. पण आमची विनंती आहे, अवघ्या महाराष्ट्राला लोकांकडून घेतलेल्या पैशाचा मद करू नका. एवढं काम करा. असं आहे. राजकीय लोकांना सत्तेचा मद आहे आणि बुवा लोकांना पैशाचा मद आहे. त्यातही फरक आहे. राजकीय लोक लुबाडून घेतात आणि महाराज लोक वरवाडून घेतात. दान दिया सो दूध बराबर. जे दान दिले ते दुधासारखं पवित्र आहे. मांग लिया सो पाणी, मागितलं ते पाणी आहे. खींच लिया तो खून बराबर. हे आहे बारक बारक, हे आहे गोड. म्हणून अजून एक वाक्य सांगतो तुम्हाला. खरं सांगतोय मी 3 वर्षापूर्वी आजारी पडलो, पण माझ्या आजारानं मी उद्विग्न झालेलो नाही. उलट मला कीर्तन ऐकायला मिळायला लागली. माझा बराचसा फायदा झाला आहे. श्रवणाची संधी वाढली माझी. पण वारकरी संप्रदायाची वाईट अवस्था बघून मी लय उद्विग्न झालो. कसला संप्रदाय हा? निष्कामतेच्या पायावर उभारलेला संस्कार. एवढा कामाचं इतका विचार विवेक वैराग्य याच्यावर उभारायला संप्रदायाचा विकार विलास वैभवाकडे चालू. लक्षात ठेवा. तुमचं वैभव बघून मी चिडलो नाही, मी चिडत नाही, पण तुमचं जीव करतो. मला वाईट वाटतं. लक्षात. म्हणून अंतर्मुख होऊन काही गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि मोठ्या लोकांनी धुमाकूळ घातला, त्याचा वाण ढवळे शेजारी पोवळा बांधला. वाण नाही, पण त्याचा गुण सामान्य लोकांना लागला. आज एक कीर्तन वाजवण्याचा दर आहे 5,000. कमीच असायला पाहिजे, मी कमीच सांगतो. एक ताल म्हणण्याचा दर आहे 5,000. कुठे चाललंय संप्रदाय? म्हणून अजूनही जाणत्या लोकांनी अंतर्मुख झालं पाहिजे. मी 7 वर्षापूर्वी मोबाईलवर पोस्ट टाकली आणि जाहीर केलं, बाजारी कीर्तनकारामध्ये मी येणार. मी जात नाही. मी लोकांना आम्हाला बोलू नका. काही गोष्टीचा विचार केला पाहिजे. तुम्ही पैसे मागताय हा दोष आहे, आणि मागून परत त्याचं प्रदर्शन करताय, केवढा मोठा दोष आहे. निवृत्ती बुवांना पश्चाताप झालाय, पण हा पश्चाताप मुलीच्या लग्नापर्यंत टिकावा अशी प्रार्थना. तुकाराम.
इथं गर्दी करू नका. मी माझ्या आजारामुळे उशीर आले मला माहीत आहे, पण जेवण झाल्यावर मी जेवणार आहे. इथं जेवण झाल्यावर बाबांच्या खोलीवर मी जाणार आहे. तिथं या. तुमच्यासाठी माझी झोप आराम झाली तर चालेल, कारण का राखावी बहुतांची अंतरे, रोग येतात की तदनंतर. ज्ञानाबाई अनाथाची माय, ज्ञानाबाई Por